वातावरण फक्त आता तर वातावरण पूर्ण चेंज झालंय. कारण आता इथं फक्त घड्याळाची सत्ता आहे. हां. आणि एक कोण घड्याळाकडून आहे एक घड्याळाला कोण आहे उभं राहिलेले? घड्याळाला जयश्रीताई माने या उमेदवार आहेत कोणत्या आणि पक्षाकडून? या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहेत बरं. आणि या अतिशय म्हणजे सुशिक्षित महिला आहेत बरं, बरं. आणि सुशिक्षित असल्यामुळे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे त्या महिलांचे प्रश्न सहजरित्या महिलांचे सॉल्व्ह प्रश्न सोडू शकतील? सहजरित्या सॉल्व्ह करू शकतील. कारण त्या एक सुशिक्षित महिला आहेत त्यामुळे त्या महिलांचे प्रश्न जाणू शकतात. त्या काय सोडू इथल्या भागात शकतात. काय महिलांच्या समस्या आहेत? एमपीएससी साठी ज्या महिला म्हणजे अभ्यास करतात किंवा ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना एखादी लायब्ररी वगैरे असं इथं या भागात नाहीये. मग त्या हे करू शकतात किंवा महिला रोजगारासाठी जातात त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात. छोटे छोटे बचत गट. छोटे छोटे बचत गट वगैरे सगळं असं व्यवस्थित करू शकतात कारण त्या एक सुशिक्षित महिला आहेत, त्यामुळे ते सगळं हे करू शकतात. महिलांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे जो समोरचा उमेदवार आहे जो जयश्री आहेत त्या या सगळ्या गोष्टी करू शकतात त्यामुळे महिलांचा विश्वास यांच्यावर जास्त आहे. हो. त्या या सर्व सॉल्व्ह करू शकतात कारण त्या एक सुशिक्षित आहेत आणि त्यामुळं सर्व महिलांचा कल त्यांच्याकडेच आहे जास्त. आणि त्या सॉल्व्ह करू शकतात हे आम्हा पूर्ण महिलांना पण माहिती आहे की बाबा हे सुशिक्षित आहेत त्यामुळे सर्व प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे सगळ्या महिलांचा कल आमच्या घड्याळाकडेच आहे आणि जयश्रीताई मानेंकडेच. कुठेतरी या भागात दौला मामांचं नाव जास्त घेतलं जातं. काय दौला मामांचं इथं काम आहे? दौला मामांनी समाजकारण केलंय म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केलंय. इथं दौला मामांना पूर्ण घराघरात ओळखतात माणसं कारण त्यांनी त्यांच्या सोबत त्यांच्या पूर्ण खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत काम केलंय, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. त्यामुळे दौला मामांना थोडंसं जास्त हे केलं. कुठं तर दौला मामाच्या या समाजकारणाचा फायदा जयश्री यांना होईल? हो, नक्कीच होईल.